साक्षी भाव कसा विकसित करावा. जे जे कर्म तुम्ही करता, बस त्या कर्मात जागरूकता जोडली की साक्षीचं सूत्र तुम्हाला गवसेल. कर्म कुठलेही असो, तुम्ही काय करता त्यापेक्षा कर्म करताना तुमचा भाव काय आहे. तुम्ही बोधपूर्वक कर्म करत आहात का मूर्छित अवस्थेत, त्यावरून तुमच्या कर्माची गुणवत्ता बदलून जाते. तुम्ही श्वास घेत आहात, जर श्वासाबरोबर तुम्ही जागरूकता जोडली, परमहोश तुम्हाला सांभाळता आला, तर श्वास घेणंसुद्धा ध्यान बनून जाईल. तुम्हाला ध्यानासाठी वेगळा वेळ काढायची आवश्यकता उरणार नाही. तुमचा प्रत्येक श्वास ध्यान बनून जाईल. साक्षीत्व ध्यानाची पूर्णता आहे. ध्यानात साक्षीभाव कसा विकसित करावा याची चिंता करू नका. कारण ध्यानाच्या मार्गावर तुमची वाटचाल जेव्हा सुरू होते, त्यावेळेला साक्षीत्व आपोआप घटित होत जातं. ध्यानाचं बीज मनात रुजलं की त्यातून साक्षीचा वृक्ष निर्मित होतो. बुद्धांनी साक्षीचे 4 चरण सांगितलेत. शरीर, मन, भाव आणि अंतिम जे सर्वात कठीण आहे, शिखर, ते जागरूकतेच्या प्रती देखील जागरूकता. जागरणाची सुरुवात प्रथम शरीरापासून करावी लागेल. आपल्या देहाची हालचाल, आपलं चालणं, फिरणं, बोलणं, उठणं, बसणं, अशा सामान्य कर्मात सतत जागरूकतेची ज्योत तेवत ठेवली तर तुमचे साधारण कर्म ध्यानात रूपांतरित होऊन जातील. शरीर हलकं फुलकं आणि शांत होत जाईल आणि एक आनंददायी अनुभव तुम्हाला प्रदान करेल. मग तुम्ही दुसरे म्हणजे देहापेक्षा सूक्ष्मतम द्वार उघडू शकता. तुम्ही मनाच्या पातळीवर जागरूकता साधू शकता. विचारांच्या प्रती जागरूकता साधू शकता. जसं तुम्ही गाडी चालवायला शिकलात मोकळ्या रस्त्यांनी, नंतर तुमचा सराव झाल्यावर आता गर्दीत आणि घाटात तुम्ही गाडी चालवू शकता. तसं शरीराप्रती तुमची जागरूकता स्थिर झाली की तुम्ही विचारांच्या सूक्ष्मतम जगात जागरूकतेसह प्रवेश करू शकता. दुसरे चरण हळूहळू तुम्हाला विक्षिप्ततेतून बाहेर घेऊन जाईल. तुम्ही मानसिक पातळीवर स्वस्थ होऊ लागाल. विचार चांगले असो की वाईट, तुमचं त्यांच्याकडे तटस्थ बघणे तुम्हाला बदलून जातं. शुभ आणि अशुभ विचारांचा प्रश्न येत नाही. तुमची जागरूकता तुमच्यात रूपांतरण घडवून आणते. कारण न शुभ विचार तुमचे आहेत, ना अशुभ विचार तुमचे आहेत. विश्वामध्ये कोणतेच विचार मौलिक नाहीत. सर्व अस्तित्वाच्या गर्भातूनच जन्मले आहेत. तुम्ही हळूहळू विचारांच्या मूळ केंद्राजवळ पोहोचता, जिथे कुठलेच विचार नाहीत. परमशून्य अवस्था आहे, मौन अवस्था आहे. याबरोबर तन आणि मन यांचा एक सुंदर ताळमेळ प्रस्थापित होतो. देहाच्या स्तरावरील शांती थोडी अधिक खोल उतरते. मन शांत होत जातं. जीवन उत्सवपूर्ण बनतं. विरोधाभासातील संघर्ष समाप्त होतो. जेव्हा मनोपातळीवर तुमची जागरूकता स्थिर होते, तुम्हाला अजून खोल भावनांच्या पातळीवर ही जागरूकतेची ज्योत घेऊन जावी लागते. हे भावजगत विचारांपेक्षा अतिसूक्ष्म आहे.
जेव्हा हे तिन्ही चरण तुम्ही पार करता तेव्हा अखेरच्या चरणावर पोचता, जिथे जागरणाच्या प्रती देखील जागरण घटित होत जातं. जे जे तुम्हाला दिसत आहे ते दृश्य आणि जो हे सर्व पाहतो आहे तो द्रष्टा. आणि जेव्हा अखेरच्या चरणावर द्रष्टा देखील विसर्जित होतो तेव्हा परम साक्षीत्व घटित होतं. जे दिसत असतं ते दृश्य जगत आणि जो पाहत असतो तो साक्षी. दृश्य आणि द्रष्टा नेहमीच भिन्न आहेत. जे दिसत आहे ते वेगळं आहे आणि जो पाहतो आहे तो वेगळा आहे. जो पाहतो आहे त्याला जाणणं साक्षी आणि पाहणाऱ्याला पाहणं परम साक्षीत्व आहे. जो पाहणार आहे त्याला पाहणं तसं अवघड आहे, कारण पाहणारा सर्व पाहतो, पण पाहणाऱ्याला आपल्याला स्वतःला पाहता येत नाही. ज्याला सर्व दिसतं स्वतःला मगर पाहता येत नाही. जे जे दिसतं, जे आपण पाहू शकतो, आपण त्याहून वेगळे आहोत हे तर नक्की. आपण सर्व पाहतो, खरं तर आपण स्वतःला पाहत नाही. त्यामुळे ध्यानात येणारे सर्व अनुभव, मग कोणाला राम दिसत असेल, कोणाला कृष्ण, कोणाला शंकर, कोणाला स्वामी, कोणाला प्रकाश, पण जे दिसतं तुम्ही त्यापासून वेगळे आहात. जो कोणता अनुभव होईल तो तुम्ही नाहीत, हे सूत्र लक्षात ठेवा. कोणता अनुभव होतो आहे त्यापेक्षा हे सर्व जो कोणी अनुभवतो आहे तो महत्त्वाचा आहे. तो अनुभवता, तो द्रष्टा म्हणजेच साक्षी. जेव्हा सर्व अनुभव संपतील, न कोणता अनुभव उरेल, न कोणाचं दर्शन, न काही दिसणं असेल, न कोणता विचार, न कोणते विषय, कोणता अनुभव नाही, काही दिसणं नाही, तेव्हा जे उरेल, जे शिल्लक राहील ते तत्व म्हणजे साक्षी. कोणताच अनुभव नाही, न ब्रह्माचा अनुभव, न आनंदाचा अनुभव, न चैतन्याचा अनुभव. फक्त अनुभोक्ता उरेल, अनुभवणारा उरेल, आणि जो उरेल सर्वात शेवटी तोच साक्षी आहे. स्वामी समर्थांचा एक शब्द तुम्हाला स्मरणात असेल, मूळ मूळ. स्वामी नेहमी उच्चारायचे. एखाद्या वृक्षाकडे पाहताना तो वृक्ष दिसतो पण त्याचे मूळ दिसत नाहीत, पण तो वृक्ष त्या मुळाशिवाय जगू शकणार नाही. तिथून त्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, जीवन मिळतं. तसंच आपल्याला आपलं शरीर दिसतं पण आत्मा दिसत नाही, साक्षी दिसत नाही. त्या साक्षीला जाणणं महत्त्वाचं आहे. म्हणून स्वामी समर्थ नेहमी मूळ मूळ हा शब्दाद्वारे त्या साक्षीच्या दिशेने तुम्हाला इंगित करायचे. त्या साक्षीला जाणणं महत्त्वाचं आहे. अध्यात्माचं खरं सार त्या साक्षीत्वाला जाणण्यातच आहे. साक्षीत्व तुमच्या